असं कसं वागू शकतो कोणी? असं कुणी वागतं का? का वागत असेल असं? यामागे, या वागण्यामागे काहीतरी गरजा आहेत. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आज आपण व्यक्ती जेव्हा वर्तन करतो त्यावेळी अजून कोणत्या गरजा असतात हे समजून घेणार आहोत हेनरी मरे यांच्या सिद्धांताच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे. बघा, वेगवेगळ्या गरजा आपल्याला वेगवेगळं वर्तन करायला लागतात. काही गरजा या डॉमिनंट असतात आणि त्या आपण सगळ्या वर्तनामध्ये किंवा बहुतांश वर्तनामध्ये आपल्याला त्या बघायला मिळतात. मागच्या आपण एक 6-7 बघितल्यात, आज आपण पुढच्या बघणार आहोत. त्यातली पहिली आज बघणार आहोत ती आहे मदत करणं. लोकांना मदत करणं हे काही जणांची गरज असते, म्हणजे त्यांना सांगावंच लागत नाही. कोणी रस्त्याने चालला आहे, तुम्हाला दिसतंय की हा रस्ता क्रॉस करू शकत नाही, लगेच स्वतः जातील आणि त्यांना मदत करतील. काही जण जाणीवपूर्वक हे करतात, पण काही जणांचे हे खूप नकळत येतं. म्हणजे गाडीवर चाललो आहे आणि टू व्हीलरवाला पण चाललेला आहे, त्याचं स्टँड जर खाली असेल तर हे मदत करणारे थांबून त्यांना सांगतील की तुमचं स्टँड खाली आहे, प्लीज ते स्टँड वर करा. प्रत्येकाला वाटतं, पण कृतीमध्ये कोणाच्या येईल? ज्यांच्यामध्ये मदत करण्याची जी गरज आहे ती डॉमिनंट आहे. पुढची जी गरज आहे, आपल्याला असं वाटतं की खेळ खेळणं हे फक्त लहान मुलांपुरतंच आहे, त्यांचीच ती गरज आहे, पण तसं अजिबात नाहीये. मरे असं म्हणतात की प्ले ही गरज प्रत्येकामध्येच असते आणि काही लोकांमध्ये ही डॉमिनंट असते. आणि जेव्हा ही गरज डॉमिनंट असते त्यावेळेला ही व्यक्ती जी आहे ती एन्जॉयमेंट करण्याच्यात त्यांचा कल असतो. मज्जा करणं, मस्ती करणं, फन फॅक्टर त्यांच्या प्रत्येक वर्तनामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ते फार कमी वेळा आपल्याला दिसतील की सिरियस झालेत, कारण त्यांची जी नीड आहे तीच मुळात प्लेफुल नीड आहे. म्हणून असे लोक आपल्याला दिसतील की त्यांच्यासोबत मग खूप लोक जोडली जातात. बघा, मागच्या वेळेला आपण ॲफिलिएशन नीड बघितली होती. तर ज्या लोकांमध्ये ॲफिलिएशन नीड आणि प्ले नीड ही हाय असेल, ती जी लोक आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला की ते खूप लोकांमध्ये पॉप्युलर आहेत, लोक त्यांना जोडले गेलेले असतात, ते लोकांना जोडले गेले असतात, कारण मुळात लोकांची आवड आणि प्लेफुलनेस. सो या गरजा ज्या आहेत ते आपलं व्यक्तिमत्व ठरवत असतात. पुढची जी गरज आहे ती आहे आपल्याला समजूतदारपणा, अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्ही जे सांगाल ते मला मान्य आहे असं अजिबात नाही. अंडरस्टँडिंग नीडवाली जी लोक असतात ना, त्यांच्यामध्ये दिसेल की एखादा मोबाईल घेतलेला आहे तर त्या मोबाईलची सगळी माहिती त्यांच्याकडे असते, त्याचा ॲनालिसिस त्यांच्याकडे असतं आणि त्याच्यावरनं हा मोबाईल किती चांगला चालेल किंवा चालणार नाही किंवा त्याच्यामध्ये काय चांगलं असेल हे पण ते सगळं सांगू शकतात. म्हणजे अंडरस्टँडिंग नीड ज्यांच्यामध्ये जास्त आहे त्या लोकांमध्ये आपल्याला दिसतं की ही लोक ॲनालिसिस करतात, इन्फॉर्मेशन गॅदर करतात आणि पुढचं भाकीत फोरकास्ट जे आहे, प्रेडिक्शन जे आहेत ते सुद्धा हे चांगलं करू शकतात. आठवा, असे कोण कोण तुमच्या आजूबाजूला लोक आहेत ज्यांच्यामध्ये तुम्हाला ही नीड जी आहे ती डॉमिनंट दिसते. पुढची जी नीड आहे ती आहे अबेसमेंट मध्ये काय होतं, ही थोडीशी नकारात्मक गरज आहे. यामध्ये काय होतं की कुणी माझा अपमान केला तरी मी ते सहन करते, ज्याला आपण सरेंडर होऊन गेलेली लोक असतात. आपण म्हणतो की इतकं नवरा मारतो आहे किंवा इतकं तुमच्या दोघात भांडणं होत आहेत तर तुम्ही कसं काय सोबत राहू शकता. तर एक त्यातला जी व्यक्ती असते त्याची जी गरज आहे ती अबेसमेंटची आहे, ज्यामध्ये ते अनादर देखील सहन करतात. त्यांना तो अनादर होतो आहे हेच त्यांच्या लक्षात येत नसतं किंवा ते कम्फर्टेबल असतात त्या अनादर जो होतो आहे त्यांच्यासोबत त्याच्यामध्ये. थोडीशी निगेटिव्ह आहे, पण आपण जर नीट लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की आजूबाजूला असे लोक आपल्याला दिसतात आणि प्रामुख्याने स्त्रियांमध्ये हे आपल्याला जास्त बघायला मिळतं. पुढची जी गरज आहे ती आहे डिफेन्सिव्ह नीड. ठीक आहे, बचावात्मक. ही पण थोडीशी आपण म्हणू की निगेटिव्ह साईडला जाणारी आहे, या अर्थाने की हे लोक कोणती जबाबदारीच घ्यायला तयार नसतात. तुम्ही काम सांगा मला, मी काम पूर्ण करणार आहे, पण मी जबाबदार नसणार आहे. ते स्वतःला सतत बचाव करत असतात. त्याला आपण म्हणतो ना की कातडी बचाव करण्याचा जो भाग आहे ना, ते त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा त्यांच्या बिहेवियरमध्ये दिसून येतं. कोणतंही ब्लेम, कोणी त्यांच्यावर दोषारोप केला तर तो त्यांना चालत नाही किंवा ते सहनच करू शकत नाही. तर अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये ती गरज डॉमिनंट किंवा स्वतःला डिफेंड करत राहणं की मी केलंच नाहीये, माझं तर माहितीच नव्हतं, ही जी कारणं देणं आहे ना, हे त्यांच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. पुढची जी गरज आहे ती सेक्सची गरज आहे. वेगवेगळं सेक्शुअल बिहेवियर, लैंगिक वर्तन जे आहे त्यांच्यामध्ये आपल्याला अधिक प्रमाणामध्ये दिसतं. मग त्याचे वेगवेगळे काय म्हणतात की पैलू असू शकतात. त्या पैलूच्या अनुषंगाने त्यांचं वर्तन होत असतं, कारण त्यांच्यामध्ये सेक्शुअलिटीची किंवा सेक्सची जी नीड आहे ती डॉमिनंट असलेली आपल्याला बघायला मिळते. पुढचा अजून जो गरज आहे ती आहे नर्चरन्सची.
ना. नर्चरन्स मध्ये काय होतं, पालन पोषण करणारी लोक आहेत ती, मदत करणार म्हणजे लगेच काळजी घेणार, लगेच तुम्हाला काय हवं नको ते बघणार. बघा जेवणाच्या पंक्तीमध्ये जर आपण बसतो तर काही लोक असतात ते सगळ्यांना विचारतात काय हवं तुम्हाला, काय आणू. हे का विचारतात ते, कारण त्यांच्यामध्ये नर्चरन्स ही जी नीड आहे ना ही डॉमिनंट असते. अशा अजून काही गरजा सांगितलेल्या आहेत, पण या बेसिक गरजा आहेत, ह्यांच्याच कॉम्बिनेशन मधून त्या गरजा सांगितलेल्या आहेत हेनरी मुरे यांनी. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्यामध्ये कोणती गरज आहे किंवा आपण ज्या पद्धतीने वर्तन करतो आहे त्याच्या मागे कोणती गरज आहे. आपण ज्या लोकांसोबत राहतो आहोत ते ज्या पद्धतीने वागतात त्यांच्यामध्ये कोणती गरज डॉमिनंट आहे आणि मग कुठे आपल्याला जुळवून घेता येऊ शकतं किंवा कुठल्या गरजांवरती आपल्याला काम करणं गरजेचं, जेणेकरून ते कमी केल्यानंतर आपण अधिक चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकतो. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुढे अजून आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत ज्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने, अजून चांगल्या पद्धतीने व्यक्तिमत्व समजून घेऊया.